अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. हे धान्य कोठार म्हणूनच त्या काळात वापरलं जात असावं. हा चुन्याचा घाणा बराच मोठा आहे. इथं पण त्याचं एक चाक पडलेलं आहे. विसापूर गडावरती पाण्याची भरपूर व्यवस्था आहे, पण यातलं पिण्यालायक पाणी 1-2 टाक्यांमध्येच आहे. आम्ही सकारात्मक आशा घेऊन आलो आहे. बाई रस्ताच नाही तिथे. हा जो बुरुज आहे याच्यावरतीच ती तोफ होती. आपण खाली उतरतोय, बघूयात नेमका हा रस्ता आपल्याला कुठं घेऊन जातो. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे किल्ले विसापूर. काही दिवसांपूर्वीच आपण किल्ले लोहगडचा ट्रेक केलेला आणि त्याच्याच समोर दिसणारा आज आपण विसापूर सर करायचं ठरवलं आहे. माझ्यासोबत आज विसापूरसाठी आलेले आहेत आपले बहुचर्चित ट्रेकर सिद्धेश सर. विसापूरचं बेस विलेज म्हणजे भाजेगाव. त्या भाजेगावापासून एक 3-4 किलोमीटर पुढे आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला विसापूर गडाकडे येण्यासाठी वाट दिसते आणि इथेच बेस कॅम्पला गाडी पार्क केल्यानंतर डाव्या बाजूचा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला घेऊन जातो थेट गडाकडे. आणि आणखी एक रस्ता आहे जो की पुढच्या दिशेला जातो, तर तो रस्ता पुढे एक मारुती मंदिर आहे, त्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो. तर आता आपण ट्रेकची सुरुवात करतो आहे किल्ले विसापूर. तर आपण आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. तिथे तुम्ही बघू शकता, तिथून एंट्रन्स आहे, तो बेस पॉईंट आहे, तिथून आपण ट्रेक सुरू करतो आहे. आणि इथं एक पायवाट पण आहे, पण ॲज पर अनुभव सिद्धेशदादांनी सांगितलं आहे की ही वाट योग्य आहे. विसापूर गडाचा ट्रेक म्हणजे टोटल जंगल ट्रेक आहे. आणि इथं आपल्याला पहिल्या बुरुजापर्यंत जाईपर्यंत पायऱ्या वगैरे काही बघायला मिळत नाहीत. थोडा नॅरो पॅच आहे, खडकाळ रस्ता आहे. बऱ्याच ठिकाणी आता पावसाळ्यामुळं दगड वगैरे पण वाहून आलेले आहेत, त्यामुळं ओबडधोबड रस्ता आहे. ट्रेक सुरू करून फक्त 5 मिनटं झालेत आणि या जंगल ट्रेलपासून थोडं वरती आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला एक पाण्याचा टाका दिसून येतो. इथं आणखी एक पाण्याचं टाकं तिथं कोरलेलं आहे, पण तिथपर्यंत जायला वाट नाही आहे. हे पाण्याचं टाकं 10 ते 12 फूट खोल आहे, पण त्यातलं पाणी आता संपत आलेलं आहे. अजून तर उन्हाळ्याची सुरुवात आहे. कदाचित यातून उपसा होतो आहे पाण्याचा, कारण इथे पाईप वगैरे पण आहे. पण ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये 12ही महिने आपल्याला पाणी बघायला मिळते. गडाचा बुरुज आणि तटबंदी आपल्याला इथून दिसते, पण जरी हे अंतर कमी वाटत असलं तरीसुद्धा आपल्याला इकडून फिरून महादरवाज्यात जावं लागतं आहे. गडाचा महादरवाजा जो आहे तो एकदम जवळ गेल्याशिवाय नजरेस पडत नाही. आणि गडाचा विस्तार जो आहे तो 2 डोंगरांवरती आहे. वरती गेल्यावरती उजव्या बाजूलाही गड आहे आणि डाव्या बाजूलाही गड आहे. पावसामुळं वाहून आलेली दगडं खरंच ट्रेकला आणखी अवघड बनवतात. गड त्याचा पाहिलं तर जास्त उंच नाही आहे, पण हे जे मोठे मोठे दगड वाहून आलेले आहेत ना, याच्यामुळं खरे हाल होतात. आपण तटबंदीपर्यंत तर येऊन पोचलो आहे, पण अजून महादरवाजा आला नाही. 20 ते 25 मिनटाची चढाई केल्यानंतर आपण या मार्गाने वरती येऊन पोचतो पहिल्या जागेवरती, जिथं समोर आपल्याला एक भुयार वगैरे दिसतंय आणि इथं पडक्या अवस्थेत असलेली एक वास्तू दिसते. इथं पुरातत्व विभागाचं एक बोर्ड पण आहे, ज्यावरती गडाबद्दल काही माहिती दिलेली आहे. ही समोर एक वास्तू आहे की ॲक्च्युली हे एक भुयार आहे
पावसाळ्यात इथं भरपूर पाणी साठतं, त्यामुळं पावसाळ्यात तरी ही भुयार वापरण्यात येत नाही, पण उन्हाळ्यात स्टेसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. ते भुयार बघून आता पुढच्या दिशेला आपण चाललो आहे. इथं मागं महादेव मंदिराकडे जाण्याचा एक रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण चाललो आहे. गड दोन्ही डोंगरावरती पसरलेला असल्यामुळे आपण याला वेगळ्या रीतीनं सर करतो आहे. जो सेंटरचा पॉईंट आहे तिथून आता आपण पुढे चाललो आहे आणि ह्या बाजूने फिरून आपण ह्या तटबंदीने येणार आहे. नंतर इथून वरच्या बाजूने जाऊन तसं फिरून येणार आहे. म्हणजे ही बाजू जी आहे गडाची पश्चिम बाजू, ही आहे लोहगडाची बाजू. आणि त्याच दिशेने आपल्याला आणखी 3-4 गड दिसतात, हे मी तुम्हाला पुढं सांगेलच. पण पहिले आपण आता चाललो आहे महादेव मंदिराकडे. इथं पण महादेव मंदिर शोधायला निघालो आहे आणि महादेव मंदिर शोधायला ह्यावेळेस पण माझ्यासोबत सिद्धेश दादाच आहे. जसं की आम्हाला विश्रामगडावर सापडला नव्हता, तसाच आम्ही सकारात्मक आशा घेऊन आलो आहे. भाई रस्ताच नाही पुढं. एकदम दाट झाडीच्या मध्ये ही एक वास्तू आहे, जी की पडक्या अवस्थेत आहे. पर नाही, ये तो मंदिर नहीं है. ही एक घरासारखी वास्तू आहे, वाडा म्हणता येईल याला. हे महादेव मंदिर नाही आहे, हे एक घराचे अवशेष आहेत, जे की मुख्य पठाराच्या मध्यभागी आहे. इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं पण आहे, जे की बुजलेल्या अवस्थेत आहे अर्ध. आणि हे पूर्ण पडक्या अवस्थेत ही इमारत आहे. सापडायला काहीतरी वेगळं गेलो होतो, पण सापडलं आहे काहीतरी वेगळं. याच छोट्याशा वाड्यामधून आणखी याच्या मागच्या बाजूने एक रस्ता चालला आहे. ही पण एक पायवाट आहे. या पायवाटेने पण आपण पुढं जाऊन बघूयात आणखी काय बघायला मिळतं. विसापूर किल्ल्याची निर्मिती घाटमार्गावरती लक्ष देण्यासाठी केलेली होती. हा गड दुर्लक्षित असल्यामुळं याबद्दल फारशी माहिती नाही आहे. या छोट्याशा पॅचनी चालत आल्यावरती आपल्याला आणखी पुढे एक इमारत दिसते. कदाचित हे महादेव मंदिर असू शकतं अशी आम्हाला अपेक्षा आहे. चौथरा वगैरे बांधलेला दिसतोय तशा प्रकारे, जसं की मंदिराला राहतो. आणि इथं आपला तिरंगा पण फडकतोय. चला या वास्तूला जाऊन बघूयात. या ट्रेलने आपण आलोय आणि समोरच आपल्याला दिसतंय महादेव मंदिर. महादेव मंदिरात आपल्याला जायचं होतं, पण लॉक लावलेलं असल्यामुळं आपल्याला मध्ये नाही जाता येते. असो, बाहेरून पण दर्शन घेता येते. ठीक आहे, महादेव मंदिरापासून आता आपण चाललो आहे उत्तरेला. या दिशेने समोर आपल्याला तिथं पाण्याचं टाकं वगैरे पण दिसत आहे. आणि या ठिकाणी थोडा पठारी भाग आहे, त्यामुळे इथं बऱ्याच लोकांनी कॅम्पिंग केलेली असावी असा आमचा अंदाज आहे. आपण इथून आता उत्तरेला तर चाललो आहे, पण समोर जाऊन आपण उजव्या बाजूला म्हणजे पूर्व दिशेला जाणार आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण हा ट्रेक कशा प्रकारे कंप्लीट करणार आहे. या थोड्या खोल भागातून आता पुढं आलो आहे. माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल महादेव मंदिर, आणि इथं समोर आल्यावरतीच आणखी या कातळ दगडात कोरलेलं आपल्याला एक वास्तू दिसते, जे की आपल्या नजरेत पडलेलं दुसरं पाण्याचं टाकं आहे. त्या पलीकडच्या बाजूने पाण्याच्या टाक्यात उतरायला पण जागा आहे, पण आपल्याला उतरायचं नाही आहे. जस्ट हे पाण्याचं टाकं दाखवायचं होतं. याची पण खोली 1 8 ते 10 फूट असेल. आता जे आपण पाण्याचं टाकं बघितलं त्याच्याच वरच्या बाजूला इथेही 2 पाण्याचे टाके आहेत. आणि पाण्याच्या टाक्याच्या पुढे आल्याच आपल्याला इकडचा पूर्ण परिसर दिसतोय. समोरच आपला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पण दिसतोय. या बाजूला उरलेली तटबंदी, आणि आता इथं समोर चुन्याचे घाणे पण आहेत, जे की त्या काळात गडाच्या बांधकामासाठी वापरले जायचे, ज्याच्यामध्ये चुना वगैरे बनवला जायचा. ते घाणे इथं आहेत, पण हे पण बुजलेल्या अवस्थेतच आहे, ज्याचं की देखरेख झाली नसावी म्हणून ते अशा अवस्थेत आपल्याला दिसत आहे. आणि आता या तटबंदीने आपण पूर्वच्या दिशेला निघणार आहे.
आणि माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये हे दृश्य कसं दिसत असेल, कारण या पठारावरून पडणारे पूर्ण धबधबे तिथं दिसून येत आहेत. पाण्याच्या ओघाने पडलेला जो तिथं जी नळ पडलेली आहे त्याच्यावरून कळून येतं की पावसाळ्यात विसापूरचं काय दृश्य दिसत असेल. चला वेळ न वाया घालवता उन्हाच्या आधी आपण पूर्व दिशेला जाऊयात. विसापूर किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची 3500 फूट आहे, पण या घाटातील या गडावर येणारा बराच भाग हा आपण 2 व्हीलरवरतीच कव्हर करतो. त्यामुळं जास्तीत जास्त 800 ते 900 फूट एवढीच उंची आपल्याला गाठावी लागते, सर करावी लागते. त्यामुळे ह्या गडाचा ट्रेक बराच छोटा वाटतो आणि ट्रेक तेवढा अवघड नाही आहे. फक्त पावसामुळे जे दगड वाहून आलेत त्यामुळंच हा ट्रेक थोडा अवघड होतो, नाहीतर एवढं काही अडचणी नाही आहे त्या ट्रेकमध्ये. आपण त्या बुरुजावरती येऊन पोचलो आहे. तिथं की भगवा झेंडा आहे आणि यालाच इथं चुन्याचा घाणा म्हणून पण वापरला गेला असावं. आणि खाली ही तटबंदी, याच तटबंदीने फिरून आम्ही या बुरुजावरती आलो आहे आणि या बुरुजावरून दिसणारा हा पूर्ण परिसर. आपण या दिशेने आलो आहे. इथं बरेच मोठे पाण्याचे टाके आहेत जे की आपल्याकडून सुटलेत. आता आपण इथून पश्चिमेच्या तटबंदीने चाललो आहे. गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीने पुढं येत होतो. उजव्या बाजूला थोडासा भाग दिसला. इथे पुढं आल्यावरती हे एक पाण्याचं टाकं लागलं आहे आम्हाला. चंद्रकोर आकाराचं पाण्याचं टाकं आहे आणि बरंच मोठं पाण्याचं टाकं आहे. यात पण पाणी जवळजवळ आता संपत आलेलं आहे. याही टाकेची खोली भरपूर आहे, पण तीव्र उन्हामुळे जे पाणी बाष्पीभवन होतं आहे त्यामुळे ही पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे. पण गडावरती असलेल्या गुराढोरांसाठी हे पाणी निघेल एवढा उन्हाळा. गडाच्या दक्षिण टोकावरती आपण येऊन पोचलो आहे आणि गडाच्या या बाजूवरून आपल्याला समोरच दिसतोय किल्ले तिकोना. हा समोर पावना लेकचा पूर्ण हा भाग आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला दिसतोय तुंग. हा आपल्या समोर जो आहे हा लोहगड आहे आणि हीच मधली जी ट्रेल आहे ही विसापूर गडाच्या दुसऱ्या टोकाला येऊन मिळते. आणि लोहगडाच्याच पलीकडून जो सुळका दिसतोय तो सुळका म्हणजेच मोरगिरी. विसापूर गडावरून आपल्याला 4 गड नजरेस पडतात जे की आपल्याला गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसतात. इथून 5वा पण गड दिसतो कोरीगड, पण इथून अंतर जास्त असल्यामुळं आणि सह्याद्रीमध्ये आता धुकं वगैरे पण भरपूर आहे, कारण इथून पावना लेक जवळ असूनही व्यवस्थित दिसत नाही आहे. त्यामुळं तो कोरीगड तर खूप लांब आहे, तो पण एवढा सहजासहजी दिसणार नाही. गडाची दक्षिण आणि पश्चिमेकडची जी तटबंदी आहे ही एकदम तीव्र उताराची आहे. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ही जीर्णावस्थेत आहे, पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळं ह्या बाजूने येताना बरीच सावधानी बाळगावी लागते, कारण एक चूक जीवावर बेतू शकते अशी ही तटबंदी आहे. आणि ज्या ठिकाणी आपण ट्रेक कंप्लीट केला होता, जिथून आपण गडावर आलो होतो तो भाग म्हणजे त्या भुयाराजवळ आहे. आता आपण तिथे जाऊन पुन्हा गडाच्या त्या बाजूला जाणार आणि तिकडून भ्रमंती करत या तटबंदीने पुढे येणार आहे. इथून महादेव मंदिरापासून जी की आपण पश्चिम दक्षिण प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आता आपण चाललो आहे उत्तरेच्या तटबंदीवरती, जिथून की आपल्याला उत्तर पूर्व बाजू पूर्ण करायची आहे. बरंच चालल्यामुळं आणि गडाच्या मध्ये गडाच्या पठारावरती जो उंच भाग आहे तो चढल्यामुळं जरा जास्त दमछाक होती आहे आणि उन्हाचा पारा पण आता चढत चालला आहे. या झाडांमधून आपण या पठारावरती आलो आहे. मागं दाखवलेला पॅच तिथं आपण मगाशी होतो आणि इथं समोरच मला 2 वास्तू दिसत आहे. एक ही पडलेल्या अवस्थेत आहे आणि ती बऱ्यापैकी शाबूत आहे. ते पण एक धान्य कोठात असावं असा माझा अंदाज आहे. पहिले आपण ही वास्तू बघू. घराचे अवशेष आहेत हे. तिथं जाण्यासाठी पायऱ्या वगैरे पण आहेत व्यवस्थित. जे घराचं छत आहे ते पडक्या अवस्थेत आहे, पण उर्वरित जी इमारत आहे त्या आजही त्याच स्थितीत आहे. ही वास्तू म्हणजे हे घर किंवा काही कोठार वगैरे सारखंच वापरलं गेलं असावं, ज्याला की इथं एक खोली आहे.
हा एक मेन हॉल सारखा भाग म्हणता येईल. इकडूनही एक खोली आहे. याच्या मागच्या बाजूला थोडा रस्ता आहे. ही वास्तू बरीचशी पडक्या अवस्थेत आहे. अशा प्रकारची ही एक वास्तू होती जी की आपण नको इथून जम्प करायला, जी की आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मागच्या वास्तूपासून पुढे आलो आहे आपण. आता समोरच ही पण एक वास्तू आहे जिचा उल्लेख तर काही नाही आहे, पण कदाचित हे धान्य कोठार असू शकतं. याची ही बांधणी त्याच प्रकारची आहे, पण हा एक मोठा हॉल आहे या ठिकाणी. कदाचित नाही 100% हे धान्य कोठार म्हणूनच त्या काळात वापरलं जात असावं. आणि याच्याच चारही बाजूने आपल्याला एक घेरा बघायला मिळतोय, म्हणजे कंपाऊंड सारखं याला बांधलेलं आहे सुरक्षित म्हणून. आणि इथं समोर पण असं एक कंपाऊंड सारखी जागा याची आहे बांधलेली, जे की जीर्ण अवस्थेत आहे पूर्णपणे. आणि या वास्तूचं पण छत वगैरे पडलेलं आहे. त्या पडक्या इमारतीपासून पुढं आल्यावरती आपल्याला ही तटबंदी दिसून आली. आता या तटबंदीने आम्ही पुढं जाण्याचा निर्णय घेतला आहे, कारण गडाचा प्रॉपर व्ह्यू हा तटबंदीनेच एक्सप्लोअर करता येतो. आता ही इकडची काही अशी बाजू आहे जी की तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे. त्या तिथं पण काही भुयारं वगैरे दिसत आहे डोंगरामध्ये कोरलेले. आणि इथूनही एक वाट आहे खाली उतरण्याची, पण ही वाट जरा अवघड आहे. इथं खाली घरं वगैरे पण आहेत आणि तिथून गडावरती येण्यासाठी पायऱ्या पण आहेत खाली. आणि याच तटबंदीने आता आपण चाललो आहे पुढच्या दिशेने. हा इकडचा असा पॅच आहे आणि इथून मागची तटबंदी जी ही पूर्ण ढासळलेली आहे. आणि इथूनच समोरचे हे जेवढा हा भाग दिसतोय हा पूर्ण पाण्याच्या टाक्यांचा भाग आहे. इथं जवळजवळ 15 ते 20 पाण्याची टाकी कोरलेली आहेत. विसापूर गडावर सर्वात जास्त श्रीमंती म्हणजे पाण्याचीच आहे. आपण या मधल्या भागामधून पुढे आल्यावरती तिथून तटबंदीच्या वरती चढलो होतो आणि याच तटबंदीने पुढे आल्यावरती आता आपण येऊन पोचलो आहे गडाच्या उत्तर बाजूला. या उत्तरेलाच आपल्याला इथे एक चुन्याचा घाणा बघायला मिळतो आहे. आणि इथं 2 तोफा आहेत. एक तोफ ही तुटलेल्या अवस्थेत आहे आणि इथे ही दुसरी तोफ आपल्याला बघायला मिळते जी की पंचधातूपासून बनलेली आहे. पंचधातूपासून जी बनलेली तोफ राहते ही एवढ्या उन्हातही पूर्ण थंडगार आहे अशी याची बनावट राहते. दुर्ग संवर्धन करणाऱ्यांनीच ही तोफ इथं ठेवली असावी, कारण हिची जागा, या तोफीची जागा इथं नाही आहे, कारण हे दगड वगैरे इथं नंतर लावलेले आहेत असे आढळून येतात. ही तोफ वगैरे आपण बघितली आणि इथं पुढं येताच आपल्याला आणखी इथं एक खाली तटबंदी दिसते आणि त्या तटबंदीसाठी इथून एक रस्ता दिसतोय खाली जाण्यासाठी. आता या छोट्याशा वाटेवरून आपण खाली उतरतोय. बघूयात नेमका हा रस्ता आपल्याला कुठं घेऊन जातो. वाव, इथं खाली आणखी एक छोटा चोर दरवाजा आपल्याला बघायला मिळतोय. हा जो बुरुज आहे याच्यावरतीच ती तोफ होती आणि या खालच्या घेऱ्यातून आता आपण पुढे चाललोय. कदाचित ही वाट ह्याच तटबंदीत असलेल्या एखाद्या चोर दरवाजातून वरती जात असावी. बरोबर इथे आणखी एक दरवाजा आहे.
बरोबर ही वाट ज्या तटबंदीने आपण आलो आहे त्याच तटबंदीच्या खाली हा चोर दरवाजा आहे, ज्याने की या खालच्या बुरुजावर येता येते आणि इथूनच वरती तटबंदीवरती पण जाता येते. आणि आपण पुन्हा येऊन पोचलोय याच तटबंदीवरती जिथं आपण आलो होतो. आता त्या चोर दरवाजातून फिरून आल्यावरती आपली गडाची उत्तर बाजू पण बघून झाली आहे आणि इथून आपण चाललो आहे गडाच्या पश्चिमेला. ही उत्तरेकडची जी आहे ही पडक्या अवस्थेत आहे, कारण इथून डायरेक्ट खाली दरी आहे. आपल्याला आता गाठायचं आहे ते टोक आणि तिथूनच जो दिसतोय समोर किल्ले लोहगड आणि तो आहे लोहगडाचा विंचूकडा. आपला तो पण ट्रेक झाला आहे, त्यामुळे त्या गडाबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. मागच्या तटबंदीने जाताना आम्हाला इकडे काही पाण्याचे टाके दिसले होते. हे पाण्याचे टाके बघताच आम्हाला या मारुतीरायाच्या मूर्तीचं लांबून दर्शन झालं आणि हीच मूर्ती बघायला ही मूर्ती पण या पाण्याच्या टाकीत. इथं थोड्या वेळ आपण विश्रांती घेणार आहेत, त्यानंतर ही समोर असलेली तटबंदी आपण गाठणार आहेत. आता आपण येऊन पोचलोय पश्चिमेच्या तटबंदीजवळ, जी की तटबंदी अजूनही भरपूर शाबूत आहे. या तटबंदीतून बाहेर बघताच आपल्याला ही दरी बघायला मिळते आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या बाजूची तटबंदी एवढी शाबूत आहे आणि ह्या तटबंदीला बघून असं वाटतंय काही वर्षांपूर्वीच हिला बांधण्यात आलेलं असावं. या तटबंदीने पुढं येता येताच मला डाव्या बाजूला या पटांगणामध्ये आणखी एक चुन्याचा घाणा दिसला आहे. हा चुन्याचा घाणा बराच मोठा आहे. इथं पण त्याचं एक चाक पडलेलं आहे आणि हे जे चाक आहे याची उंची जवळजवळ माझ्या इतकीची उंची आहे. एवढा उंच हा चुन्याचा घाणा आहे आणि हा याचा पूर्ण घेरा आहे. त्या काळात याच्यामध्ये पूर्ण चुना राहायचा आणि त्याच्यावरतून हे चाक फिरवलं जायचं, असं याचा वापर केला जायचा. आता हा चुन्याचा घाणा बघून आपण चाललो आहे पश्चिम दिशेला. अखेर अर्ध्या पाऊण तासाच्या वॉकनंतर आपण येऊन पोचलो आहे गडाच्या पश्चिम दिशेला आणि इथून आपल्याला नजरेस पडतो पूर्ण लोहगड किल्ला. तो समोर जो दिसतोय तो लोहगडाचा महादरवाजा. तिथून पुढं आल्यावरती तिथं 2 दर्गे आहेत. याच दर्ग्यापासून पुढच्या दिशेला गेल्यावर तिथून विंचूकडावर उतरायला जागा आहे आणि समोर तो लांबलचक 1.5 किलोमीटरचा विंचूकडा. अशा प्रकारे आपण जवळजवळ पूर्ण विसापूर किल्ला कवर केलेला आहे आणि या पश्चिम टोकावरती येऊन पोहोचलो आहे. आता इथं थोड्या वेळ ते आपण थांबणार. इथून लोहगडाचे काही फोटो वगैरे काढायचे आणि मग मुख्य दरवाजाजवळ जायचं. त्या पश्चिमच्या तटबंदीपासून आता आम्ही निघालो आहे पूर्वेकडे आणि जो काय आता उन्हाचा पारा चढला आहे. आता वेळ झाली दुपारचे 12 आणि ऊन पण असे चटके द्यायला लागले. त्या झाडाखाली विश्रांती करून थोडा पाणी वगैरे पिऊन आता आपण निघालो आहे गड उतार करण्याच्या दिशेला. आणि इथंही काही पाण्याचे टाके आपल्याला दिसून येतात. जसं मी मगापासून सांगितलेलं, बऱ्याच वेळा मी बोललो आहे की विसापूर गडावरती पाण्याची भरपूर व्यवस्था आहे, पण यातलं पिण्यालायक पाणी 1-2 टाक्यांमध्येच आहे. ते पण व्यवस्थित गाळून वगैरे प्यावं लागेल, कारण दुसरी अशी पिण्याच्या पाण्याची काही स्पेशल काही व्यवस्था तर केलेली नाही आहे. गडाचं थोडक्यात सारांश सांगायचं झालं, ज्या मार्गाने ज्या वाटेने आपण गडावरती येऊन पोचतो ती वाट येते गडाच्या सेंटरला. तिथून उजव्या बाजूलाही आपल्याला जाता येते आणि डाव्या बाजूलाही जाता येते. उजव्या बाजूलाच म्हणजे गडाच्या दक्षिणेला जर आपण गेलो
तर दक्षिण बाजूला आपल्याला पावना लेकचा पूर्ण परिसर दिसतो. आणि तिथूनच जर पूर्व दिशेला गेलो तर पूर्व दिशेला आपल्याला भट ऋषींचा तो गड दिसतो. गड म्हणजे एक डोंगर आहे, त्याच्यावरतीच त्यांनी काहीतरी तपश्चर्या वगैरे केलेली असेल म्हणून कदाचित त्याला ते नाव दिलं असेल. तिथून उत्तरेला चालत आल्यावरती आपल्याला चोर दरवाजा आणि तोफेंचे अवशेष आपल्याला तिथं बघायला मिळतात. तिथूनच आपण पुढच्या दिशेला आलो तर आपल्याला महादेव मंदिर, धान्य कोठार आणि एक घराची एक वास्तू आहे ती पडक्या अवस्थेत तिथं बघायला मिळते. तिथून पुढं आल्यावरतीच त्या तटबंदीचे आपल्याला शाबूत अवशेष आपल्याला आजही बघायला मिळतात. गडाच्या पश्चिमी टोकावरती आल्यावरती आपल्याला समोरच लोहगड बघायला मिळतो. इथं पुन्हा एक पाण्याचा टाका लागलं आहे आणि ह्याच तटबंदीने आता थोडं पुढं गेल्यावरती आपल्याला जे सुरुवातीला 2 पाण्याचे टाके लागले होते आपण त्या 2 पाण्याच्या टाक्यांजवळ जाऊन पोहोचणार आहेत. विसापूरचा हा जो आहे ना तब्बल हा पूर्ण पठारी भाग आहे, त्यामुळं इथं उन्हाच्या झळ्या एवढ्या काही वाटत नाही आहेत, कारण सतत जी हवा चालली आहे तिचा वेग पण भरपूर आहे, त्यामुळं ऊन काही एवढं जाणवत नाही आहे. आता अखेर विसापूरचा आपला प्रवास संपला आहे. आपण फायनली येऊन पोचलो आहे ज्या ठिकाणावरून आपण ट्रेकला सुरुवात केली होती, गडाच्या वरच्या भागापासून. ठीक आहे, आणि इथून आता आपण गड उतरवणार आहेत. खाली जायला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागेल आणि त्यानंतर आपण निघणार घराच्या दिशेला. तर विसापूर गडाबद्दल एवढंच हा व्लॉगही आपण या ठिकाणी संपवतो आहे. तर मित्रांनो, लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.